पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीतले देवाभाऊ आणि दादांची टक्कर होती। तशीच स्थिती होती मुंबईमध्ये भाऊ आणि भाईंची, म्हणजे भाजप आणि शिवसेनेची। त्यामुळे मुख्य लढत ही एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक अशाच प्रकारे राहिली आणि गणेश नाईकांनी आव्हान दिल्याप्रमाणे त्यांनी शिवसेनेचे टांगा पलटी करून घोडे शहराबाहेर अक्षरशः घालवले। बघूया याच लढतीचा आढावा घेणारा राजकीय शोलेचा हा खास रिपोर्ट। जर का पक्षाने मला जर सूट दिली ना तर यांचा मी काय बोललो, टांगा पलटी, घोडे फरार नाही, घोडे बेपत्ता करून टाक। भाजप नेते आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईकांनी त्यांचे शब्द अखेर खरे करून दाखवले। त्यांनी शिवसेनेचा म्हणजेच एकनाथ शिंदेंचा टांगा पलटी करून दाखवला आणि निकालाच्या आकडेवारीतून शिवसेनेचे घोडे देखील बेपत्ता करून दाखवले। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या महापालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना युती म्हणून लढले। मात्र नवी मुंबई महापालिकेत शिवसेनेशी हातमिळवणी न करता स्वबळावर लढण्याचा आग्रह गणेश नाईकांनी धरला आणि भाजप पक्षश्रेष्ठींनी तो मान्यही केला। त्यामुळे नवी मुंबईत स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक असा सामना रंगला। पक्षानं दाखवलेला विश्वास गणेश नाईकांनी सार्थ करून दाखवला। कुणाच्याही कोबड्यांशिवाय नवी मुंबईत एक हाती सत्ता स्थापन करण्या एवढे आकडे गणेश नाईकांच्या नेतृत्वात भाजपनं मिळवले। गणेश नाईकांच्या वरती जो विश्वास दाखवलेला आहे म्हणून यांचे टांगा पलटी आणि घोडे गायब झालेले आहेत। पुढचा डायलॉग तुम्ही अर्धाच मारताय का? कारण तो पुढचा डायलॉग पूर्ण हे गणेश नाईक साहेबच करतील। तुम्ही हरामाचा पैसा वगैरे पूर्ण आरोप केले होते। अहो हरामाचाच पैसा, अहो यांच्या कुठे घरातून यांनी पैसा दिलाय? या बिल्डरकडून पैसा मागाव, या कॉन्ट्रॅक्टरकडून पैसा मागाव, आमच्याकडे तर लिस्टच आहे। एवढा विजय आमच्या महापालिकेच्या इतिहासामध्ये आम्हाला कधी मिळाला नव्हता। तो विजय भारतीय जनता पक्ष, देवेंद्र फडणवीस साहेब आणि गणेश नाईकांच्या विश्वासावरती या जनतेने दिलेला आहे। नवी मुंबई हा एखाद्या राजकीय पक्षापेक्षा गणेश नाईकांचाच राजकीय बालेकिल्ला राहिलेला आहे। 2015 साली गणेश नाईक राष्ट्रवादीमध्ये असतानाही त्यांचीच महानगरपालिकेमध्ये सत्ता होती। त्यावेळेस शिवसेना आणि भाजप एकसंघ लढली होती। यात शिवसेनेला 38 तर भाजपला अवघ्या 6 जागा मिळाल्या होत्या। जुलै 2019 साली गणेश नाईकांनी आपल्या 50 नगरसेवकांना घेऊन भाजपात प्रवेश केला होता। डिसेंबर 2024 मध्ये महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी गणेश नाईकांच्या खांद्यावर 2 प्रमुख जबाबदाऱ्या सोपवल्या। पहिली वन खात्याची आणि दुसरी त्याहून महत्वाची ती म्हणजे एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाण्यामध्ये शिंदेंना शह देण्याची। कधी जनता दरबाराच्या निमित्तानं तर कधी राजकीय व्यासपीठावर गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना डिवचण्याची एकही संधी सोडली नाही। एकनाथ शिंदेंनी देखील गणेश नाईकांचं आव्हान स्वीकारलं। प्रचाराच्या आखाड्यात शिंदे विरुद्ध नाईक असं जोरदार वागयुद्ध रंगलं। कधी तुम्ही तरी बोलू नका ना की माझा पोरगा चोर आहे। अरे बापाने तरी नाही बोलायला पाहिजे, शेजाऱ्याने बोलला तर मी समजू शकतो। महापालिकेची सत्ता आल्यानंतर या 5 वर्षामध्ये जे टेंडर निघाली, टेंडरची पद्धत, एकूण जो पैसा इथून लुटून नेला त्याचा हिसाब किताब निश्चितपणे मागणार आम्ही। नवी मुंबईत सत्ता आल्यानंतर एकनाथ शिंदेंचा हिशेब कसा चुकता करणार याचा ट्रेलर गणेश नाईकांनी प्रचार सभेतच रिलीज केला होता। महापालिकेची सत्ता आल्यानंतर या 5 वर्षामध्ये जे टेंडर निघाली, टेंडरची पद्धत, एकूण जो पैसा इथून लुटून नेला त्याचा हिसाब किताब निश्चितपणे मागणार आम्ही। नाही मी तेच बोलतो, 3000 कोटीचा डल्ला मारला, 800 कोटी परत म्हणजे शून्य करण्याची त्यांची इरादा होता। आता इथे जर बोलाल, मी योग्य ठिकाणी बोलले म्हणजे कुठल्या मूर्ख माणसाने हा युनिफाईड डीसीआर आणलाय। पक्ष कोणताही असो, नवी मुंबईचं राजकीय नायक आपणच आहोत हे नाईकांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय। अर्थात या कामगिरीचं बक्षीस नाईक कुटुंबाला मिळेलच। दरम्यान नवी मुंबईतला पराभव एकनाथ शिंदेंच्या चांगलाच जिवारी लागला असणार। त्यामुळे यापुढे नाईक विरुद्ध शिंदे हा राजकीय संघर्ष आणखी तीव्र होणार यात शंकाच नाही। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।